इकडचा. हा हे बघ, ये इकडे. हे बघ, हे बघ. सी. हा. OMG ब्रो, क्रिसमस नाईटला फाईट केली की काय तू? भारी मारामारी कधी कोणी कुठे कोणासोबत नाही. अरे काय झालं हे तुला? कुठे लागलो? ब्रो, दिस इज सो कूल. यू मीन तू फाईट केलीस? ती रिअल वाली फाईट, ती टिशुम टिशुम ती वाली फाईट केलीस? ओ, सो प्राऊड ऑफ यू ब्रो, सो प्राऊड ऑफ यू. माझ्या ब्रोने मारामारी केलेली आहे. काय गे, काय वाटेल ते काय बोलतेस तू? यात प्राऊड करण्यासारखं काय आहे? काकू, मुलाने मारामारी केली की अशी भारी वाटते. अँड यू नो, गर्ल्स लाईक इट. म्हणजे मुलींसाठी केलेली मारामारी मुलींना खूप आवडते. काय विराजस, तू मुलीसाठी मारामारी केलीस? नाही, मुली कुठल्याही मुलीसाठी वगैरे मारामारी नाही केली आहे मी आई. थांब, मी बर्फ घेऊन येते. त्यापेक्षा आपण हॉस्पिटलला जाऊया, चल ना. चिल काकू, चिल. यू नो, हा मॅनहुडचा डाग आहे. सो डोंट वरी, रिलॅक्स. मॅनहुडचा डाग? काय गे आजकालच्या तुम्हा मुलांचं बोलणं? मला नाही ही असली भाषा आवडत. विराजस माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याने असं मारामारी वगैरे केलं तर मी काय करणार रे? विराजस, चल बघू, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. आई हे बघ, एवढं काही झालेलं नाहीये. पोलिसात वगैरे जायची तर त्याहून गरज नाहीये. ठीक आहे, हे होईल ठीक. तू काळजी करू नको, शांत हो बरं. अरे कसे शांत हो? मुळात मला सांग, तू आधी या फंदात पडतोसच कशाला? तुला ठाऊक आहे ना बाळा, तुला जरा जरी काय झालं ना तर माझा जीव अगदी अर्धा होतो रे. तुझ्या काळजीने रात्र रात्र माझा डोळ्याला डोळा लागत नाही. हो आई, पण आता मी मोठा झालोय. अगं मी लंडनला होतो एकटा, काय झालं? हो, तेव्हा तरी कुठे माझा जीव कशात लागत होता. बरं ते राहू दे, मी बर्फ घेऊन आले. थांब. वेल्डन ब्रो, तू माझा एक, हा मार्क ना असाच राहू दे. सुपर कूल दिसतोय. अनामिका, तू आधी इथून चल. तू त्याला अजिबात त्रास देऊ नको, तू आराम कर. हा, तू चल. त्याच्याशी बोलायचं, गप्पा मारायच्या. तू चल, मी आले. बर्फ. हॅलो, बर्फाच्या जागी एक कप चहा मिळाला असताना तर बरं. हा, अरे बापरे. हॅलो, MG रोड पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो, हा मी बोलते. मीच बोलतोय, बोला. मी राधा बोलते. काल आलेले ना? काल सेंटा क्लॉज बरोबर आलेले. हा बोला. हा, ते पैसे सापडलेत का? हो, सापडले. बिराजदारांकडे परत गेले सुद्धा. काय? कोणाकडे? हो, ते बिराजदारांचे पैसे होते ना, परत केले. अरे देवा, म्हणजे त्या मुलाला पण शिक्षा झाली असणार. हॅलो, काय हो, तो मुलगा कुठे आहे? त्याला तुम्ही अटक केली का? जेलमध्ये आहे का? शिक्षा केली का त्याला? अहो, वेळ लागले का तुम्हाला? ते कशाला जेलमध्ये जातील? काय बोलता? हो, पण मग त्या मुलाचं. हॅलो हॅलो, ताई, तू सांता क्लॉजला भेटली? काय म्हणाला तो? कसा होता तो? एकदम रिअल ना? आणि ताई, तू आता काय बोलत होतीस? आणि काल रात्री कुठे गेली होतीस तू? सांता क्लॉज नव्हता तो, ड्रायव्हर होता. बिराजदारांचे पैसे घेऊन आलेला. काय? त्यांचे पैसे चोरले? म्हणजे आता तुला बक्षीस मिळणार? काय बक्षीस? अगं ताई, आमच्या शाळेत दुसऱ्याची वस्तू परत दिली की आमचे टीचर आम्हाला बक्षीस देतात. अगं ताई, तू पण त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून दिलेस ना, मग ते तुला बक्षीस देतील.
बघू 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 बघू. हा काय युवराज, कुठे होतात रात्रभर? आमच्याकडे होता. ठीक आहे, तुमचे पैसे. आणि हा काय करत होता तुमच्याकडे? पैसे चोरीला गेले होते, त्याची तक्रार नोंदवायला आले होते. पैसे आणले ना शोधून? साहेब, त्या मॅडमला सांगा, त्या चौकशी करत होत्या. बर, सांगतो. हा, सांगतो. ठीक. धन्यवाद. मॅडम, विराजस रात्रभर कुठे होतात? कुठे? हा विषय काय आहे? सांग जरा मला. अरे चाचू काही नाही ते. अरे चाचू, बिरे चाचू, कारे चाचू काही नाही. मला नीट सांग, हे काय आहे? कुठे होतास तू? आणि असा कुठे गेला होतास की परत येताना तुला बिना कपड्याचं परत यावं लागलं? ए मॅडम कोण आहे? ते मी सॅन्टा क्लॉज बनून गेलो होतो. अच्छा, सेंटा क्लॉज. का म्हणे? असंच. असंच कुणी काही कधी करत नाही बरं का. माझ्याशी लपवाछपवी चालणार नाही. जे काही झालं असेल ते मला सरळ व्यवस्थित सांगायचं. ही मॅडमची काय भानगड आहे? माहिती, मी सगळ्यांना ओरडून सांगेन. नाही, मी सांगतो सगळं सांगतो. सांग बरं काय आहे ते. ते माझ्याकडनं एक चूक झाली होती. ती निस्तरायला म्हणून मी सॅन्टा क्लॉज बनून गेलो. यु नो, लाईक सिक्रेट सॅन्टा म्हणून मदत करायला गेलो. बरं, तिथे गेलो तर भलतंच घडलं. जाऊ दे ना यार चाचू, संपलाय तो विषय आता. मला काय वाटतं माहितीये का, हा विषय आत्ता सुरू झालाय आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय रे की अजून खूप काहीतरी घडलेलं आहे. ऍक्च्युली ना, डोळ्याच्या आजूबाजूला पण ते थोडस असं छाडी होत येतं. तू पण ना दाऊ रे ना, सोड ना. ऑलरेडी लाडीगोरी मला नाही लावायची, की त्या मॅडमना लावायची. मला सरळ सरळ खरं खरं सांगायचं की हा डोळा कसा काय सुजला. काही नाही, मी तिथे गेलो. काही गुंड त्या मुलीला छेडत होते.